नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, अपोलो मायक्रो सेक्युअर DRDO अप्रुव्हल फॉर MIGM विघाना प्रोडक्शन साइन TOT फॉर ओमनी डायरेक्शनल वॉरहेड. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अपोलो मायक्रो सिस्टम्स लिमिटेड या कंपनीला डिफेन्स कॉरिडोर प्रोडक्शन पॉलिसीच्या अंडर मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माइन विघानासाठी प्रोडक्शन एजन्सी म्हणून DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन कडून अप्रुव्हल म्हणजे मंजुरी मिळाली आहे. आणि मित्रांनो, हा अपोलो मायक्रो सिस्टम्ससाठी इंडियाच्या डिफेन्स सेक्टरमध्ये एक जबरदस्त सिग्निफिकंट माइलस्टोन या कंपनीने अचीव केला आहे. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे काल ही कंपनी फोकसमध्ये होती. चला आता बोलूया ABB इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ABB इंडिया सेक्युअर ₹173.55 कोटी ऑर्डर फ्रॉम सिमेन्स जेमेस फॉर वाइंड टर्बाइन कन्व्हर्टर्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ABB इंडिया लिमिटेड या कंपनीला सिमेन्स जेमेस रिन्युएबल पॉवर प्रायव्हेट लिमिटेडकडून सप्लाय ऑर्डर मिळाला आहे, ज्याची व्हॅल्यू आहे 173.55 कोटी रुपये. चला आता बोलूया PFC म्हणजे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, PFC जापान बँक फॉर इंटरनॅशनल कॉर्पोरेशन साइन 3200 कोटी लोन ॲग्रीमेंट. तर मित्रांनो, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी JBCI म्हणजे जापान बँक फॉर इंटरनॅशनल कॉर्पोरेशन सोबत 3200 कोटी रुपयांचा लोन ॲग्रीमेंट साईन केला. आसाममधल्या बंबू बेस बायो इथेनॉल आणि केमिकल्स प्रोजेक्टला फायनान्स करण्यासाठी. आणि मित्रांनो, ही एक पॉझिटिव्ह अपडेट आहे. आता बोलूया ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर सेक्युअर ₹60.87 कोटी ऑर्डर फ्रॉम इंडियन रेल्वेज. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीच्या होली ओन सबसिडरी कंपनी ओरिएंटल फाउंड्री प्रायव्हेट लिमिटेडला BG बोगी वॅगन्ससाठी 1,05,000 कॉन्स्टंट साईड बियर्स मॅन्युफॅक्चर आणि सप्लाय करण्यासाठी रेल्वे बोर्ड मिनिस्ट्री ऑफ रेल्वेकडून 60.87 कोटी रुपयांचा ऑर्डर मिळाला आहे. ओरिएंटल रेल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या होली ओन सबसिडरी कंपनी ओरिएंटल फाउंड्री प्रायव्हेट लिमिटेडला. आणि मित्रांनो, हा ऑर्डर या कंपनीला 18 महिने म्हणजे 1.5 वर्षामध्ये पूर्ण करायचा आहे. चला आता बोलूया ऑटो ॲन्सिलरी बिझनेसमध्ये काम करणाऱ्या दोन जबरदस्त कंपन्या भारत फोर्ज आणि बालकृष्णा इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, भारत फोर्ज बालकृष्णा EBITDA कुड बी हिट बाय 30% ड्यू टू US टॅरिफ्स. मॉर्गन स्टॅनले. तर मित्रांनो, मॉर्गन स्टॅनलेचं असं म्हणणं आहे की USच्या 50%च्या टॅरिफमुळे भारत फोर्ज लिमिटेड आणि बालकृष्णा इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा बिझनेस मोठ्या प्रमाणात हर्ट होऊ शकतो. कारण मित्रांनो, भारत फोर्ज लिमिटेड या कंपनीचा US मधून स्टँड अलोन रेव्हेन्यू आहे 38%. तसेच बालकृष्णा इंडस्ट्रीजचा रेव्हेन्यू आहे 10% फायनान्शियल इयर 2025 मध्ये. आणि मित्रांनो, मॉर्गन स्टॅनलेचं असं म्हणणं आहे की USच्या या 50%च्या टॅरिफमुळे या दोन कंपन्याचा बिझनेस जबरदस्तपणे हर्ट होऊ शकतो. चला आता बोलूया टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने 1:5
5च्या रेशोचा स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला होता, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, याला देण्यासाठी आता या कंपनीने रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे, फ्रायडे 19 सप्टेंबर 2025. चला तर बोलूया PG इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, PG इलेक्ट्रोप्लास्ट साइन MOU विथ महाराष्ट्र गव्हर्नमेंट फॉर ₹1,000 कोटी ग्रीनफील्ड प्रोजेक्ट इन अहिल्यानगर. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PG इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेड या कंपनीने आपल्या स्टेपडाऊन सबसिडरी कंपनीच्या थ्रू MOU म्हणजे मेमोरेंडम ऑफ अंडरस्टँडिंग साईन केला आहे. कोणासोबत? गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रासोबत. कशासाठी? अहिल्यानगर मध्ये कमरगाव येथे न्यू ग्रीनफील्ड मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी सेटअप करण्यासाठी. आणि मित्रांनो, या प्रोजेक्टसाठी जवळपास 1,000 कोटी रुपये इन्व्हेस्टमेंट केल्या जाईल. आणि मित्रांनो, या प्रोजेक्टमध्ये डायरेक्टली आणि इनडायरेक्टली 5,000 पेक्षाही जास्तीचे जॉब्स क्रिएट होऊ शकतात या MOU मुळे. आणि मित्रांनो, याचा इम्पॅक्ट आपल्याला सोमवारी पाहायला मिळणार आहे. चला आता बोलूया रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टेलिकॉम जायंट रिलायन्स जिओ आईज अर्ली 2026 लिस्टेड इन व्हॉट कुड बी इंडियाज बिगेस्ट IPO. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, काल म्हणजे फ्रायडेला रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची 48वी AGM म्हणजे ॲन्युअल जनरल मीटिंग होती. आणि मित्रांनो, त्यामध्ये स्वतः रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या चेअरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर मुकेश अंबानी यांनी घोषणा केली की आपल्याला जिओचा IPO 2026च्या फर्स्ट हाफमध्ये पाहायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, आता रिपोर्टच्या थ्रू अशी अपडेट येत आहे की ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार अशी अपडेट येत आहे की हा IPO 50,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा राहू शकतो. आणि मित्रांनो, जर रिलायन्स जिओचा IPO 50,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा राहिला तर हा इंडियाचा सर्वात मोठा IPO राहील. आणि मित्रांनो, आतापर्यंत सर्वात मोठा IPO आहे हुंडई मोटर इंडिया लिमिटेडचा, आणि तो होता जवळपास 28,000 कोटी रुपयांचा. चला आता बोलूया NTPC लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, NTPC रिवाइजेस 2032 कॅपॅसिटी ॲडिशन टार्गेट बाय 15% टू 149 गीगावॅट अनमार्क ₹7 लाख कोटी इन्व्हेस्टमेंट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, NTPC लिमिटेडनी आपला लॉंग टर्म कॅपॅसिटी ॲडिशन टार्गेट रिवाइज केला आहे. 130 गीगावॅटने 149 गीगावॅट पर्यंत फायनान्शियल इयर 2032 पर्यंत. म्हणजे NTPC लिमिटेडने आपला हा टार्गेट 15%ने वाढवला आहे. आणि मित्रांनो, NTPC लिमिटेडने घोषणा केली आहे की ही कंपनी अबाउट 7 लाख कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे 2032 पर्यंत अक्रॉस पंप स्टोरेज, ग्रीन केमिकल्स, बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम्स आणि न्यूक्लिअर पॉवर यांसारख्या जबरदस्त बिझनेसेस मध्ये. चला आता बोलूया मुकेश अंबानीजीच्या अजून एक जबरदस्त कंपनीबद्दल, ज्या कंपनीचे नाव आहे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड. तर मित्रांनो, जिओ पेमेंट्स बँक टू लॉन्च सेविंग्स प्रो, इंडियाज फर्स्ट ऑटो इन्व्हेस्टिंग सेविंग्स अकाउंट. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीने आपल्या AGM म्हणजे या गुरुवारी आपल्या AGM मध्ये सांगितले की या कंपनीची म्हणजे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची सबसिडरी कंपनी जिओ पेमेंट्स बँक लिमिटेड प्रिपेअर करत आहे एक नवीन इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट इंट्रोड्यूस करण्यासाठी, ज्याचे नाव राहील सेविंग्स प्रो.
आणि मित्रांनो, जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हितेश सेठिया यांनी सांगितले की सेव्हिंग्स प्रो हा इंडियाचा पहिला सेव्हिंग्स अकाउंट राहील जो ऑटोमॅटिकली इन्व्हेस्ट करेल. आयडल कॅश म्हणजे जो पडलेला कॅश आहे त्याला ओव्हरनाईट म्युच्युअल फंड्समध्ये ट्रान्सफर करण्याचा. कशासाठी? बेटर रिटर्न्ससाठी. आता बोलूया अडानी ग्रुपच्या जबरदस्त कंपनी अडानी पॉवर लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानी पॉवर सेक्युर ₹10,500 कोटी LOA फॉर 800 मेगावॅट थर्मल प्लांट इन मध्य प्रदेश. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी पॉवर लिमिटेड या कंपनीला MP पॉवर मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडकडून मध्य प्रदेशच्या अनुपपूर डिस्ट्रिक्टमध्ये नवीन 800 मेगावॅटचा अल्ट्रा सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट सेटअप करण्यासाठी प्रोजेक्ट मिळाला आहे. आणि मित्रांनो, याकरिता अडानी पॉवर लिमिटेड जवळपास 10,500 कोटी रुपयांची मोठी इन्व्हेस्टमेंट करणार आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.